नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। आणि आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। राज्य सरकारनं त्याबाबतचा GR काढलाय। कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1800 कोटी रुपये हे आपण जमा केलेले राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता समोर येत आहे। शेतकरी बांधवांनो, खूप दिवसांची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। शेतकरी बांधवांना वाटलं होतं की हप्ता आज मिळणार, उद्या मिळणार, परंतु हप्ता मिळत नव्हता। शेतकरी मित्रांनो, खूप दिवसांची शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे आता, कारण की आता त्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंबंधित महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आता समोर येत आहे। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी बातमी आता राज्य सरकारमार्फत समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, खूप सारे प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहे की हप्ता मिळणार की नाही, त्यासाठी सरकारने काही अटी घातलेल्या आहेत। त्या अटी लगेच बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, जर या अटीमध्ये तुम्ही बसत असाल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू होणार असून तुम्हाला चांगलाच दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली आहे। असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही, कारण की आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप आता सुरू झालेलं असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेच्या हप्त्याचं वाटप झालं, परंतु आता नमोच्या हप्त्याचं वाटप आता सुरू होणार असून सर्वांनाच चांगला दिलासा देणारी बातमी आता समोर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। फक्त आपण पात्र शेतकरी असायला हवं, जेणेकरून तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप होईल व तुम्हाला राज्य आणि केंद्र सरकार मार्फत चांगलाच दिलासा मिळेल। शेतकरी मित्रांनो, यासाठी कोणते काम करायचे आहे ते लगेच बघणार आहोत। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, पहिले काम आहे की महाराष्ट्रातील रहिवासी असणं। जर तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो। त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन आणि वैध सातबारा उतारा असणे आवश्यक। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर सातबारा उतारा आणि तुमच्या नावावर जर शेती असेल तर तुम्हाला या योजनेचा पुरेपूर असा फायदा आणि पुरेपूर असा लाभ मिळणार आहे, कारण की आता तुमच्या खात्यावरती 2000 रुपये आता हे जमा केले जाणार आहेत। याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेचा पात्र लाभार्थी असणे आवश्यक। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर PM किसान योजनेचा निधी जर मिळत असेल तर तुम्हाला ह्या पण निधी मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही PM किसान योजनेचे पात्र शेतकरी असाल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज असणार नाही, कारण की आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू होणार असून आता त्याचबरोबर PM किसान योजनेचा लाभ सुद्धा तुम्हाला मिळालेला असेल। त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपयाचा लाभ आता तुम्हाला लवकरच मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत नाही। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे पात्र लाभार्थी व्हायचं असेल तर पहिले तुम्हाला PM किसान योजनेचे लाभ मिळत असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचा वाटपाचा निधी सुद्धा तुमच्या खात्यावरती येणार आहे। म्हणजेच की तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज असणार नाही, कारण की शेतकरी मित्रांनो, तुमची खूप दिवसांची प्रतीक्षा संपली। हप्ता आज मिळणार, उद्या मिळणार, अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासाच देणारी बातमी आता समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करत बसू नका, फक्त पात्र शेतकरी असणं आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये तिसरं काम आहे की EKYC पूर्ण असणे। जर तुमची EKYC पूर्ण असेल, EKYC पूर्ण आवश्यक असेल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू होणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी अपडेट आता केंद्र आणि राज्य सरकारमार्फत समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, खूप दिवसांची प्रतीक्षा संपली। तुम्हाला हप्ता मिळणार की नाही, हप्ता आज मिळणार की उद्या मिळणार, अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासाच देणारी बातमी आता समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करत बसू नका, फक्त आपण पात्र शेतकरी असणं आवश्यक आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासाच देणारी बातमी आता समोर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा चौथे काम आहे म्हणजे की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक। बघा, आधार कार्ड जर तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुमच्या सुद्धा खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू होऊन जाईल। बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये
म्हणजेच की शेतकरी मित्रांमध्ये नंतर एक आवश्यक काम आहे ते म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, जमिनीची नोंद 7/12/8 अद्ययावत असणे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती 7/12 असेल, तुमच्या नावावरती जमीन असेल, तर तुम्हाला या योजनेचा पुरेपूर असा लाभ मिळणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. फक्त आपण पात्र शेतकरी असायला हवं, जेणेकरून तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटपाचा लाभ मिळेल आणि तुम्हाला चांगलाचा दिलासा आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार मार्फत मिळेल. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती येणार अशा प्रकारची माहिती समोर येत आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, अजून राज्य आणि केंद्र सरकारमार्फत कोणत्याच प्रकारची अशी पुरेपूर माहिती समोर आलेली नाही. शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटपास आता महत्वपूर्ण अपडेट आता समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. शेतकरी बांधवांसाठी महत्वपूर्ण दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता राज्य सरकारमार्फत समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप आता तुमच्या खात्यावरती लवकरच सुरू होणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज भासणार नाही. कारण की आता शेतकरी मित्रांनो, खूप दिवसांची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. आम्हाला हप्ता आज मिळणार, आम्हाला हप्ता उद्या मिळणार, अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी आता केंद्र आणि राज्य सरकार मार्फत समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारे अपडेट आता केंद्र आणि राज्य सरकार मार्फत समोर येत आहे. शेतकरी बांधवांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करत बसू नका. फक्त आता तुम्ही पात्र शेतकरी असायला हवं, जेणेकरून तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू होईल जाईल. बघा शेतकरी मित्रांनो, या गोष्टी जर पूर्ण असेल तर 2,000 रुपयाचा लाभ आणि PM किसान योजनेचा 2,000 रुपयाचा लाभ असा एकत्रपणे 4,000चा लाभ शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता जमा केला जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, खूप दिवसांची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. शेतकऱ्यांना वाटलं होतं की आम्हाला हप्ता मिळणार नाही, हप्ता मिळणार तर केव्हा मिळणार. नमोचा हप्ता आता लवकरच राज्य सरकारमार्फत जाहीर होईल. परंतु केंद्र सरकारचा PM किसान योजनेचा लाभ आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 20 जून 2026 रोजी नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचं वाटप होणार होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आता ती तारीख आता केंद्राने राज्य सरकारच्या समन्वय मिळून ती तारीख आता पुढे ढकलण्यात येणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही लवकरच तारीख आता केंद्र आणि राज्य सरकारमार्फत कळवण्यात येणार असून सर्वांना चांगली आनंदाची बातमी आता समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पात्र शेतकरी असाल तर लक्ष देऊन आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपल्या चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरती रोजच्या रोज घडामोडी पाहायला मिळत आहेत. भेटत राहत अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.